नमस्कार सर्वांना. आरोही आध्या सिस्टर चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे आध्याचं बोरनान. आध्याच्या बोरनांचं डेकोरेशन मी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या सामानामध्ये केलेलं आहे. ही पाठीमागे लावलेली साडी आहे माझ्याकडे. मी ते आधी हँग करून घेतली आणि साडीवरती सुंदर अशा फुलाच्या माळा ज्या की माझ्या घरीच होत्या त्या मी लावून घेतलेल्या आहेत. चौरंग मांडला आहे. चौरंगावरती शाल टाकून घेतलेली आहे. पुढे असे एक तबक मांडलेला आहे. त्या तबकामध्ये मी चुरमुरे टाकलेले आहेत. चुरमुऱ्यासोबत बोरं आहेत आणि पानाचं पण डेकोरेशन केलेलं आहे. आणि जे सुगड असतात ते सुगड देखील मी मांडून घेतलेले आहेत. आणि पतंग आणलेले होते मी. ते पतंग बोरनांचं पतंग मी लावून घेतलेलं आहे. कसं दिसत आहे ते नक्की सांगा. अद्याप तयार झालेली आहे. आणि आई माझा असा व्हिडिओ काढ असं म्हणत होती. मी तिला औक्षणासाठी बसवलेलं आहे. ती खूप आनंदी होती की तिला आज बोरनान करायचं आहे, माझं बोरनान करायचं आहे. दिवे लावून घेतले आणि तिचं आता औक्षण करून घेणार आहे. समया देखील मी लावलेले आहेत आणि आता मी तिचं औक्षण करून घेते. तिचं औक्षण मी करून घेतलेलं आहे आणि बोरनांसाठी आता तिला बसवलेलं आहे. बोरनान सुरू आहे. मुलांचं चॉकलेट घेण्यासाठी धडपड वेगळीच सुरू आहे. आद्या हे सगळं बघून गोंधळून गेलेली आहे. तसं ती आनंदी पण खूप आहे कारण की तिचं आता तिला लक्षात येते की आपलं हे बोरनान सुरू आहे वगैरे आणि खुश आहे. मी आद्याचं शेवटचं बोरनान आहे. आता आद्या 5 वर्षाची होत आहे. मी पण तिच्या अंगावरती मुरमुरे टाकून घेतलेले आहेत आणि थोडीशी फोटोग्राफी करून घेतलेली आहे. ही आरोही आहे, ही मी आहे, आद्या आहे. आद्या पण म्हणली आई माझे थोडेसे फोटो छान असे काढा, म्हणून मी तिचे फोटो काढत होते आणि तिनं छान पोज पण देत होते. कशी पोज देते नक्की सांगा. तुम्हाला आवडले असतील तर नक्की सांगा कमेंट्समध्ये की तिनं फोटोमध्ये पोज कशा दिलेल्या आहेत. मग थोडेसे फोटो काढून झालेले आहेत आता तिचे. आणि आत्ता एक आरोही म्हटली आई माझा पण प्लीज एक काढ ना फोटो, म्हणून मी आरोहीचा पण फोटो काढून घेतलेला आहे. आणि नंतर पुन्हा आम्ही आद्याचे फोटो काढले. एक फोटो आम्ही बाबांसोबत पण काढलेला आहे. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. आणि तुम्हाला आद्या आरोहीचे व्लॉग आवडत असतील तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.